बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर महापालिकेच्या बहुप्रतीक्षित हद्दवाढीबाबत आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होईल। कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। हद्दवाढीच्या प्रस्तावावर नेमका काय निर्णय होतो याकडे बघणं महत्त्वाचं असेल। तर कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात आज 20 गावांमध्ये बंदी ठेवण्यात आली आहे। महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढी विरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध दिसतोय। हद्दवाढ विरोधी कृती समितीची 20 गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे आणि हद्दवाढ केल्यास आगामी बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। कृती समितीचे अध्यक्ष आणि उसगावचे सरपंच यांच्यासह इतरांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिलेली आहे। जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका, अशा पद्धतीचं जे काय त्यांनी निर्णय घेतलाय तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे। यामध्ये प्रामुख्यानं हद्दवाढ करत असताना या दक्षिणचे आणि करवीरचे जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे गावे हद्दवाढीमध्ये समाविष्ट होण्याची त्यांची चर्चा आहे। पण ज्या लोकप्रतिनिधींचे गावे किंवा एकही घर हद्दवाढीमध्ये समावेश होणार नाही असे लोकप्रतिनिधी हद्दवाढ व्हावी म्हणून पुढे त्यांनी हा विषय हाताळलेला आहे। तर आपण बघू शकतोय कोल्हापूर महापालिकेच्या बहुप्रतीक्षित हद्दवाढीबाबत खरं तर आज एका ठिकाणी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते। अनेक महत्त्वाचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित असतील। सोबतच हद्दवाढ विरोधी कृती समितीमध्ये 20 गावांमध्ये बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर शहरालगत असलेल्या 20 गावांनी आज बंद पुकारलेला आहे। सध्या कोल्हापुरातल्या उसगाव या गावामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे एक होर्डिंग देखील आपण पाहताय, ज्या होर्डिंगवरती लिहिण्यात आलेलं आहे हद्दवाढ विरोधी 20 गावं बंद। खरं तर एल्गार ग्राम संरक्षणाचा अशा पद्धतीचा उल्लेख देखील या बोर्डवरती करण्यात आलेला आहे। आज 17 जून आणि गाव बंद जे आहे ती हाक देण्यात आलेली आहे। केवळ हे उसगाव नाही तर उसगाव बाजूच्या जवळपास 20 गावांनी देखील हा बंद जो आहे पुकारलेला आहे। आपण बघितलं तर गावामध्ये काही व्यवहार जे आहेत ते बंद आज ठेवण्यात आलेले आहेत। याच गावाप्रमाणे आजूबाजूला अनेक गावं आहेत आणि त्या गावाने देखील आज बंद पुकारलेला आहे। खरं तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ करत असताना सुरुवातीला कोल्हापूर शहरातील भौतिक गरजा ज्या आहेत त्या तिथल्या नागरिकांना पुरवा आणि मग आम्हा गावकऱ्यांना शहरामध्ये घ्या असं हे सगळ्यांचं म्हणणं आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा लढा आहे। कोल्हापूर शहरामध्ये येण्यासाठी अनेक गावं जी आहेत ती प्रस्तावित आहेत, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं या गावांचा या महानगरपालिकेमध्ये येण्याची इच्छा नाही आणि म्हणूनच या गावांकडून गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा सुरू आहे। आता हे उसगाव गाव जे आहे ते आपण पाहतो, ज्या ठिकाणी हा गावानं बंद पाळलेला आहे आणि याच गावची ही कमान देखील आपण पाहत आहे। खरं तर कोल्हापूर शहरालगत असलेलं हे उसगाव गाव आहे आणि त्याच गावाने हा बंद पुकारलेला आहे। खरं तर आज या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय देखील येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक देखील होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमके आज काय निर्णय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय अशा पद्धतीने गावांनी विरोध जेव्हा ते केल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे निश्चितच आहे पुढच्या काळामध्ये नेमकी काय भूमिका आता शासनाची असणार ते देखील पाहणं गरजेचं आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।